जय वामन देवा की जय. जय गुरु. मला आनंद आला तुम्ही ब्लॉग काढले म्हणजे तसंच काळा जरा पुढे जात गणपती बाप्पा. हॅलो एव्हरीवन, मी हर्ष. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. दसरा निमित्त आमच्या ग्राउंडवर आज पूजा आहे. तिकडे चाललो आता मी. चला आता ग्राउंडवर आपण भेटूया. आता मी ग्राउंडवर पोचलो. आता पूर्ण मंडळी आमची आली आहे ग्राउंडवर. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? पूर्ण मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा आज आलेला आहे. सिनियर ज्युनियर सगळे प्लेयर आहेत आपले इथे. अजून एकाच महिना जाईल ग्राउंड सुटण्यासाठी. तरी पण दसरा निमित्त पूजा करण्यासाठी आम्ही थोडीफार मेहनत केली काल. अच्छा, ठीक है, ठीक है, ठीक है, समझ गया. जय वामन देवा की जय. जय गुरु. मोरया. गुरु हे गुरुच. हे सर्व सिनियर प्लेयर आहेत आपले मुर्दा संघाचे. गणपती बाप्पा जय. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा धारावी माते की जय. आपण देवा की जय. चांगली बॉलिंग करून देवा एवढं सांगतो. पाणी असल्यामुळे ग्राउंडवर थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तरी पण एक महिना जायला अजून. बघूया आता कसं काय ते. प्रॅक्टिस लवकरच चालू आहे आमची. गणपती बाप्पा. मुर्दा संघाचे सिनियर प्लेयर आहेत कैलास काका. काका तुम्ही काय बोलणार आपल्या दसऱ्या निमित्त? विजयादशमी म्हटलं जातं. विजयादशमी म्हणजे दसरा. आणि विजयादशमीमध्ये विजय हे उल्लेख केलेला आहे. आणि मी आपले सर्व यंग स्टार्स त्याचप्रमाणे मुर्दा मास्टर्स यांनी सर्वांनी मिळून आज आपल्या इथे नेहमीप्रमाणे सालवारप्रमाणे मैदानाची व पिच त्याचप्रमाणे एस टी व बॅटची पूजा केलेली आहे. या पूजेदरम्यान मी एवढंच सांगेन आणि ही प्रार्थना केलेली आहे की जास्तीत जास्त बक्षीस आपल्या मुर्द्या गावाला यावं. ती मास्टर्सतर्फे असो यंगस्टार्सतर्फे असो ही सध्याच्या मागणी. धन्यवाद. कैलासाकाने चांगली माहिती दिली. आता आपण धनेशदा काय बोलशील? सर्वात पहिला दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा. आणि सर्वांना मी एकच सांगेन की आता हर्ष आज या दसऱ्यापासून शुभमुहूर्तावर त्याने ब्लॉगिंग चालू केले, तर त्याला पहिला सबस्क्राईब करा. आणि मी सांगेन दसऱ्या शुभमुहूर्तावर आज मुहूर्त होतो आपल्या ग्राउंडचा आणि आपण बॅटची आणि इथे विकेटची पूजा करतो. तर एकच सांगेन की सर्वांनी एकत्र येऊन खेळा, चांगला खेळ खेळा आणि आपले 100% आपल्या गावासाठी आणि खूप सारी बक्षिसं आपण यंदाच्या हंगामात नक्कीच जिंकू. धन्यवाद. नक्कीच नक्कीच पूर्ण प्रयत्न करू यावर्षी. अजून एक मुद्दा लाला माची बघून आपल्या जोडीलाच आहे. काय बोलणार दादा तुम्ही?
मला आनंद आला तुम्ही ब्लॉग काढलं म्हणजे तसंच काळा जरा पुढे जात शुभेच्छा मला. आणि आपल्या टीम बद्दल काय बोलशील? म्हणजे हे वर्ष आपली टीम चांगली दिसते. पोरं हे वर्ष चांगला कार्यक्रम करेल. बस माझी आणि शुभेच्छा आहे पोरांची. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करू खेळण्याचा. सपोर्ट करणार तुम्हाला शेवटपर्यंत. चला आता आपल्या जोडीला आहे मुर्दा संघाचा बाहुबली भौमिक पाटील. भौमिकदा, तू म्हणजे काय बोलशील? आपलं यावर्षी सर्व प्लेयरनी यायला पाहिजे जोडीला. एकत्र यायला पाहिजे आणि मॅचसाठी पहिला एकत्र या. प्रॅक्टिसला सर्व येतात पण मॅचसाठी कोण येत नाही. तर सर्वांनी मॅचसाठी पण या आणि एकत्र राहा. एकत्र राहतो आपण जिंकू. आणि करण घरात दरवर्षी प्रॅक्टिसला येतात, फक्त मॅचला येत नाही. तर त्यांना पण काहीतरी विचार. करण घरात तुम्ही काय बोलणार? रोहित शर्माचे खूप मोठे फॅन आहेत. काय बोलणार दादा तुम्ही? यावर्षी तुम्ही येणार का प्रॅक्टिसला? प्रॅक्टिसला पण येणार आणि मॅचला पण येणार. नक्की असं तुम्ही बोलून फक्त हे करू नका आम्हाला टीमला, कारण तुम्ही एक चांगले बॅट्समन आहात, बेस्ट फिल्डर आहात मुर्दा संघाचे. त्यांनी संस्कारची बॅट घेतली आहे तर संस्कारसारखी ते तर 6 षटकार मारणार, तर ते नक्कीच येतील मला असं वाटतं. आता माझ्या जोडीला आहे विनोददा, बेस्ट ऑलराऊंडर मुर्दा संघाचा, सिनियर प्लेअर आपला, म्हणजे माझा काकाचा मुलगा आहे, मोठा भाऊ माझा. विचारू त्यांना, दादा तुला कसं वाटते आपल्या संघाबद्दल? आणि आज दसरा निमित्त आपण पूजा केली आणि तुझं मत काय आहे आपल्या टीमबद्दल? सर्वप्रथम विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच हर्ष भोईर आमचा एक नवीन असा एक घातक असा गोलंदाज फलंदाज, त्याला त्यांनी यूट्यूब चॅनल नवीन सुरू केलेलं आहे, त्याला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या संघाबद्दल बोलायचं झालं तर आपला एक संघ खूप चांगला संघ आहे. सर्व आपली जे मुलं आहेत खूप मेहनत वगैरे करतात. तर सर्वांना मी सांगतो की एकत्र येऊन असंच खेळा आणि जास्तीत जास्त ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हर्ष, तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. आता माझ्यासोबत आहे सुनील दादा. हे माझ्यासाठी खूप लक्की आहेत. मला नेहमी सपोर्ट असतो यांचा. प्रत्येक मॅचला कधी पण त्याने एक फोन केला माझ्यासाठी हजर असतात ते. कुठे पण त्यांना बोललो काम आहे तर माझ्या जोडीला असतात पाठीशी. आणि मला नक्कीच त्यांचा खूप सपोर्ट आहे. सुनील दादा, तू काय बोलशील म्हणजे आपल्या ग्राउंडबद्दल किंवा पूर्ण टीमबद्दल, ग्राउंडबद्दल? सर्वप्रथम सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्याच्या दिवशी या ग्राउंडमध्ये जमतो आणि आपण पिच पूजन करतो आणि आपल्या क्रिकेटच्या अंगामध्ये सुरुवात करतो. आणि यावर्षी देखील आपण तेच केलेलं आहे. आणि धारावीजनना हीच प्रार्थना आहे की हे वर्ष पण आपलं खूप सगळ्या ट्रॉफींचं जावं, जसं मागचं वर्ष पण आपलं खूप सक्सेसफुल राहिलेलं आहे. आणि हर्षबद्दल सांगायचं झालं तर हर्ष म्हणजे आमच्या मुर्द्या गावाची ओळख आहे. आम्ही कुठेही भाईंदरच्या बाहेर देखील जातो तेव्हा ते हर्ष भोईर म्हणजे मुर्दा गाव आणि मुर्दा गाव म्हणजे हर्ष भोईर. आणि खूप नाव कमवलेलं आहे मित्रा. असंच मेहनत करत जा. आणि ऑबियस नाव कमवणं खूप इझी नाही आहे. तू त्यामागे तुझी मेहनत आहे, तुझी पराकृष्ट आहे आणि तुझं जे विजन आहे क्रिकेटबद्दल ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळे तू आज इतकं नाव कमवलेलं आहे. इंस्टाग्रामवर तुझे इतके मोठे फॉलोअर्स आहेत, तुझे व्ह्यूज लाखोमध्ये आहेत. आणि तुझ्यासाठी पण मी देवाच्या निहित प्रार्थना करेन की तू असंच पुढे जावं, असंच वाढो आणि स्वतःचं आणि आपल्या आईवडिलांचं आणि गावाचं नाव रोशन करू. धन्यवाद. बघितलं तुम्ही, हा आहे सुनील दादा. नक्कीच मला खूप सपोर्ट असतो दादाचा. प्रत्येक मॅचला माझ्या पाठी जीवापाड म्हणजे असतो माझ्या पाठीशी. आणि कधी मला गरज लागली मी त्याला एक फोन करतो, माझ्या पाठी नेहमी तो उभा असतो. सर्वप्रथम मी मल्हार स्पोर्टला धन्यवाद बोलेल, कारण हितेश पाटील, मोनेश पाटील यांनी मला बॅट स्पॉन्सर केली. दरवर्षी बॅट देतात आणि माझ्यासाठी प्राऊड फील आहे. त्यांनी मला ॲम्बॅसिडर बनवला आहे त्यांच्या स्पोर्टचा. जर तुम्हाला मल्हार स्पोर्टची बॅट पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मल्हार स्पोर्टमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला नंबर खाली येईलच, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. यावर्षी पण मुर्दा स्पोर्ट्स संघाची प्रॅक्टिस खूप लेट चालू होणार. त्याचं कारण आहे हे बघा, अजून खूप सारा पाणी आहे ग्राउंडवर. त्याचं दुःख आहे आम्हाला, कारण खूप मेहनत आहे, खूप मेहनत लागते ग्राउंड साफ करायला. मी मुर्दा स्पोर्ट्सच्या सर्व प्लेयरला हेच बोलेल की तुम्ही सर्वजण आले ना ग्राउंड साफ करायचं. आपलं हे पूर्ण एका दिवसात ग्राउंड साफ आहे. हीच माझी विनंती आहे सर्व प्लेयरला. तुम्ही सर्वजण या. तुम्ही बघू शकता बघा खाली ग्राउंडवर खूप पाणी आहे अजून.
मित्रांनो, आपला मित्र लहान भाऊ हर्ष भोईर याने त्याचा स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, हर्ष भोईर या नावाने. त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझं इंस्टाग्रामच्या पेजला पण तुम्ही फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही.